हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत काळ्या मसाल्याची अंडा करी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला उकडलेले अंडे घ्यायचे, त्यानंतर कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक, धने, खोबरं आणि भाजलेला कांदा। सर्वप्रथम आपल्याला हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी आपण एक तव्यावर खोबरं भाजून घेणार आहोत, त्यामध्ये तेल टाकणार आहोत। तेल टाकल्याने खोबरं चांगले भाजले जाते। त्यात भाजलेला कांदा टाकून चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला। खोबरं जास्त जाळायचं नाही, आपल्याला एकदम लालसर असं भाजून घ्यायचं आहे। हे सगळं मिश्रण चांगलं भाजून झाल्यानंतर आपल्याला एका ताटात काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला लसूण, मिरची, अद्रक चांगलं भाजून घ्यायचं आहे। लसूण मिरची सुद्धा आपल्याला एका ताटात काढून घ्यायची आहे। त्यानंतर गॅस बंद करायचा आहे व तव्यावर धने भाजून घ्यायचेत। हे सर्व मिश्रण आपल्याला थंड करून एका मिक्सर पात्रात काढून घ्यायचे। त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालायची आहे व हे मिश्रण आपण मिक्सरला छान प्रकारे बारीक करून घेणार आहोत। त्यामध्ये गरजेनुसार आपण पाणी टाकणार आहोत। हा झाला आपला मसाला तयार। आता आपल्याला उकडलेल्या अंड्याचे छोटे छोटे काप तयार करून घ्यायचे आहेत व एक पॅन घेऊन त्यामध्ये तेल गरम करायचे आहे। त्यामध्ये हळद, लाल तिखट, धने पावडर, काळा मसाला सर्व टाकून आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला काळ्या मसाल्याचे वाटण टाकायचे आहे। वाटण आणि मिरची पावडर हे आपल्याला चांगली परतून घ्यायचे आहे तेल सुटूपर्यंत। त्यामध्ये आपल्याला उकडलेले अंडे घालायचे आहेत। अंडे व मसाला हे चांगलं परतू घ्यायचं आहे। एक 5 ते 10 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाल्याचा वास छान येतो व चव छान लागते। आता त्यात गरजेनुसार पाणी टाकायचे आहे व एक छानशी उकळी काढायची आहे। त्यात कोथिंबीर टाकायची आहे चिरलेली। ही झाली आपली अंडा करी तयार। नक्की करून बघा व कमेंट करून सांगा कशी झाली। बाय।